हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आणि या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी तुमचे स्वागत आहे. तर आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की माथे फिरू रम्याने वसूचीच पकडली मानगूट. रोमॅन्टिक मूडमध्ये काव्यानंदिनीचा नवऱ्यासोबत राहण्यास नकार, जीवा पार्थची पंचायत. चला तर मग मित्रांनो, आता आपण बघूया आजच्या एपिसोडमध्ये काव्य आणि पार्थ तसेच जीवानंदिनी पुन्हा एकत्र आल्याचं घरात जाहीर करतात, पण रम्या त्यावरून वसूला धमकावते. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटते की पार्थ काव्याला तिचं काव्यार्थाचं मंगळसूत्र परत देतो. त्यामुळे ती खूप खुश होते. ती बोलते की हेच मला हवं होतं देशमुख. मला तुमच्याकडून कोणतंही मोठं गिफ्ट नको आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी खूप खुश होते. तुम्ही तुमचं रक्त सांडवून माझ्यासाठी काही कराल हे मला आवडेल असं तुम्हाला कसं वाटलं? पार्थ काव्याची माफी मागत म्हणतो की तुम्हाला काहीतरी मोठं गिफ्ट देण्याच्या नादात मी तो वेडेपणा करून बसलो, पण नंतर मला हे गिफ्ट आठवलं. याशिवाय चांगलं काहीच असू शकत नाही. पार्थ आणि काव्या दोघेही खुश असतात. काव्या पार्थला स्वतःहून मंगळसूत्र घालायला सांगते. देवाच्या साक्षीने पार्थ पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यात तिचं काव्यार्थाचं मंगळसूत्र घालतो. त्यानंतर पार्थलासुद्धा त्याचं गिफ्ट हवं असतं म्हणून तो थोडासा तिला लाडात येतो. मग काव्या त्याला डोळे बंद करायला सांगते. तेव्हा तिने खास रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते. पार्थलासुद्धा त्याचं गिफ्ट आवडतं. त्यांचं गिफ्ट आवडतं. दोघे मनाने आणि शरीराने एक होतात. दोघांच्या रोमॅन्टिक मुवमेंट चालू असताना रम्या मत्सरी नजरेत, म्हणजे ती एकदम रागाने त्यांच्याकडे पाहतच असते. थोड्याच वेळाने नंदिनी आणि जीवासुद्धा घरी येतात. आपल्या दोन्ही मुलांचा संसार पाहून एकदा रुळावर आलं म्हणून मानिनी खूप खुश होत असते. काव्य आणि नंदिनीचे सासरे मुद्दाम त्यांच्या वडिलांवरून त्यांची फिरकी घेत असतात. मग जीवानंदिनीला त्यांच्या रूममध्ये उचलून घेऊन जातो. तिथे गेल्यावर नंदिनी म्हणते की मी याच दिवसाची खूप वाट पाहत होती. त्या दिवशीसुद्धा मला या रूममध्ये यायचं होतं, पण तुम्ही मला घेऊन यावं असं वाटत होतं. दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये असताना नेमकं काव्या आणि पार्थ तिथे येतात. त्यामुळे नंदिनी आणि जीवा ओशाळतात. दोघांची मस्करी चालू असते. तेव्हा नंदिनी आणि काव्या मुद्दाम आपल्या नवऱ्याची फिरकी घेण्यासाठी आम्ही बहिणी बहिणी एकत्र राहणार असं बोलतात. त्यामुळे दोघेही भाऊ खाऊ की गिळू अशा नजरेने त्यांच्याकडे बघत असतात. दुसरीकडे वसुरम्याला बोलते की बघितलंस, दिवसाच्या अंती ते चौघंही एकत्र आले. त्यांच्यामध्ये कितीही वादळ आलं तरीही त्यांना एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. रम्या, तू माइंड गेम खेळणं बंद कर. वसूच्या बोलण्याचा रम्याला इतका राग येतो आणि ती तिचीच मानगूट पकडते. रम्याचा तो अवतार बघून वसू इतकी घाबरते की तिला काही सुचेनासं. तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे तिला कळत नसतं. तेव्हा रम्या एकदा वसूकडे बघते आणि बोलते, पाणी पी हे. तेव्हा ती जरा चिडूनच बोलते की पाणी पी. तेव्हा वसू घाबरत तो ग्लास उचलते आणि पाणी पिते. रम्याचा असा रुद्र अवतार पाहून वसू घाबरून गेलेली असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.